छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद या ठिकाणी आपण प्राप्त करून घेतला आहे आणि मराठ्यांचं आरक्षण लागू केलं त्यावेळी हा देश स्वतंत्र झाला त्यावेळी महात्मा गांधी तो ग्रामीण भागामध्ये राहतो हे खरंही होतं। भारताची 80% लोकसंख्या ही गावामध्ये राहायची पण गेल्या 50 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरण झालं आणि देशाच्या लोकसंख्येतले लोक गावाकडल्या शहराकडे आले। मोठ्या प्रमाणात शहराची लोकसंख्या वाढली आणि लोक शहरामध्ये येऊन राहायला लागले पण शहरामध्ये आलेल्या लोकांना मोदी साहेबांच्या सरकारनं योजना तयार केली। स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहराची योजना, या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जाहीर प्रचार सभेत गोंधळ घातला। पोलिसांनी या कार्यकर्त्यांना तात्काळ अटक केली। हदगाव येथे नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उठले आणि मराठा आरक्षणाबाबत बोलण्याची मागणी करत या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली। पोलिसांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना अटक केली। त्यानंतर मुख्यमंत्री भाषण करून रवाना झाले। दरम्यान हदगाव पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। शिवसेना आमदार नागेश पाटील अष्टीकर पोलीस ठाण्यात हजर झाले। त्यांनी पोलिसांना चांगलंच फैलावर घेतलं। पोलीस ठाण्यातून कार्यकर्त्यांना आमदार अष्टीकर यांनीच बाहेर काढले। मराठा आरक्षणाचा जो आडवा येईल त्याला आडवा करण्याची चेतावणीच आमदार अष्टीकरांनी यावेळी दिली। एका निमित्ताने मुख्यमंत्री इथं आल्यामुळं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकदा विचारलं की मराठ्याच्या आरक्षणाचं काय झालं। तेवढा विचारत असताना लगेच त्याला जर पोलिसवाले लाठीचार्ज करत असतील, मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायचं तर बाजूलाच झालं किंवा त्याला लाठीचार्ज करणं हा कुठला प्रकार आहे।
आपण स्वतंत्र महाराष्ट्र स्वतंत्र भारतामध्ये राहतोय आणि असं जर कोणी जर अन्याय करत असेल तर आम्ही खपून घेणार नाही. ते काय स्पष्टच भूमिका आहे आमची, काय एकाची काय सगळ्या मराठ्याचीच भूमिका स्पष्ट आहे की मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि तेवढ्याच जर आमच्या मागण्या असू आम्ही तर आम्हाला का नाही विचारण्याचा अधिकार नाही का? नाही, हा जो विषय आहे हा विषय आमचा चालू आहे. बंधुत्वाच्या बद्दल दुमत नाही. हा जो प्रकार इथं झाला त्याबद्दलचा प्रकार आहे. तुम्हाला लाठीचार्ज करण्याचा कुठलाही अधिकार नाही किंवा कोणी एखाद्या नेत्यांनी जर आम्हाला धमकी देत असतील तर हे काही योग्य प्रकार घडणार नाही. याच्यावर तीव्र आंदोलनाचा विषय नाही. जो कोणी आडवा येईल आम्ही त्याला कापून पुढे जाईल. दुमत आहे. लोकशाही मार्गानेच आपण आंदोलन करत असताना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर यांनी केला. त्यानंतर काय प्रकार? सर्वप्रथम आम्ही भारतीय घटनेचं आम्ही पालन करतोय. त्या घटनेनुसार आम्ही या हातगाव नगरीमध्ये मुख्यमंत्री येणार होते. आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर नांदेड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने मुकमोर्चा निघाला. यांना मुकमोर्चा काढून कळत नसेल तर या पद्धतीने आम्ही सांगायचा प्रयत्न केला की मुख्यमंत्री साहेब आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्या. आरक्षण मागत असताना इथले तत्कालीन माजी खासदार सुभाषरावजी वानखेडे म्हणजे आजच्या सभेचे आयोजक यांनी मला स्वतः मी स्वाभिमानी समाजाचा परिषदाध्यक्ष असताना एका संघटनेचा प्रमुख असताना मला चिरडून टाकण्याची धमकी देतात. त्यांनी जीवे मारण्याची धमकी देतात. तर सर्वसामान्य लोक या तालुक्यात या जिल्ह्यात कसं काम करतील? पोलिसांनी सुभाष वानखेडे यांच्या प्रेशरनं पोलीस कर्मचाऱ्यांनी माझ्या सहकार्याला माझ्या जिल्हाध्यक्षांना मारहाण केली. मराठा समाजाच्या जे मागण्या आहेत, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा आणि मराठा समाजाच्या पदामध्ये आरक्षण टाकावं ही प्रामुख्याने आमची मागणी आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना अचानक घोषणाबाजी सुरू केल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली होती.